काही पोरींनी बापाच्या घरी इतक्या मजा आणल्या महाराज का जेवलेलं ताट धुवायचं सुद्धा नाही, असं लुटून द्यायची, भाऊजाईला बोलणे बसावं म्हणून. असा नवरा मिळाला तिला, कांदे लावायच्या टोळीची मुकादम झाली. हे तिचं काय प्रारंभ. आणि काही पोरींनी महाराज गरिबीत मुली शिकल्या, काय कष्ट त्या पोरींना, शाळेला दप्तर फाटकं, कपडे शाळेचा एक ड्रेस तो रविवारी धुवायचा. शाळेत जर सहलीची नोटीस आली आणि 50 रुपये जर भरायचे असले, त्या काळात 50 म्हणजे लय झाले, तर त्या पोरीनं दर तासाला उभं राहायचं. का माझी आई मला 50 रुपये देईल हो, पण माझ्या आईला कुणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल आणि ते मला पटणार नाही, मला सहलीला. आणि ती पोरगी हुशार राहायची शाळेत. शिक्षकाची अपेक्षा अशी राहायची त्या मुलीनं सहलीला यावं, कारण शिक्षकाची अपेक्षा अशी होती ही मुलगी गरिबाच्या घरात शिकली पण विद्वान आहे, हिला पुढे भविष्यात चांगले दिवस येतील. आणि त्या मुलींना सहलीला पैसे नव्हते, त्या पोरींचं प्रारब्ध बदललं महाराज. असा नवरा मिळाला त्यांना का कमराला कपाटाच्या चाव्या आल्या आणि घरातले कारभार त्यांच्याकडे गेले. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध. आता महिलांचा काय प्रॉब्लेम झाला माहिती का, हे सरकारनं त्यांना नको ते अधिकार दिले, त्यांचे मेंदू बिंदू काही चेक केले नाही, काही नाही, आणि ते नको तिथं नेऊन बसल्यामुळं सगळा बोंग्या झाला. आणि त्यांनी एकच दणका उठवला ह्या 2-4 वर्षापासून बायाने, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय, आमच्यावर अन्याय. तुमच्यावर अन्याय काय आहे भाऊ? पेपरवाल्यानं म्हणायचं महिलांवर अन्याय, पुढाऱ्यांनी म्हणायचं महिलांवर अन्याय, सरकारनं म्हणायचं महिलांवर अन्याय, पोलीस खात्यानं म्हणायचं महिला. तुमच्यावर खरा अन्याय आहे काय? तुम्ही सांग. ज्यांच्यावर खरा अन्याय ते शब्द बोला ना, आणि बोलले तर त्यांचं कोणी ऐका ना. काय अन्याय? महिला मंडळ, आता तुमच्या मुलासारखा आहे मी, 15 वर्षापासून सासूरवास हा शब्द सुद्धा राहिला नाही मला, पुढे गुरुजीला शिकवायला राहिला नाही. आता कितीतरी महिला सांगतील मी तुमच्या मुलासारखा आहे. आमची 9वार साडीतली आई सांगल, 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप जर मुलीला दिवाळीला आणायला गेला महाराज, तर तो जायचा म्हणजे फक्त माझी मुलगी 2 दिवस माझ्या दारात यावी म्हणून. तर त्या मुलाकडचे माणसं महाराज, मुलाकडचे माणसं त्याच्या बोलत नव्हते. आलेल्या पाहुण्याशी बोलायचं नाही हो, त्या पाहुण्याला चहा लांबच, पण हे माणसं त्याच्याशी बोलत नव्हते. तो खास फक्त कोणासाठी यायचो? पोरीसाठी. आणि त्याला मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने, मुलीला कुठे भेटायचं माहिती त्याने, घास कापताना, शेण भरताना, भांडे घासताना, धुणं धुताना, जन्मदाते बापानं मुलीला डोळे भरून पाहायचं. पोरीनं कुपरी राहायची बापाला, कुपरी. आता त्या कुपरीला 5-6 खिसे जुन्या म्हाताऱ्यांच्या, त्याच्यात 5 रुपयाची नोट, पैसे कुणालाही होते. आणि तिला 3 गाड्या त्या नोटाला, आणि ती नोट कुठं ठेवेल? आतल्या खिशात. कोणाला द्यायची हो? पोरीला द्यायची. ती नोट काढायची माणसानं, त्या बापानं. कोणीच नाही असं पाहायचं, कोणी पाहिले नाही पाहिजे अशा वेळेला. ती कोणाला द्यायची? मुलीला. अशी नोट काढायची ना, अशी पुढं हात करायचा, तर त्याच्या डोळ्यातली 2-3 थेंब त्या नोटावर पडत होते. का? आज रक्ताचा गोळा मी 22 वर्ष सांभाळला, पण माझ्या मुलीच्या गालावर हसू नाही. याच्यापेक्षा वाईट काय महाराज? तो रस्त्याला बाबडी खाली बसायचा आणि ढळचा रडायचा, पण त्याला आठवायचं जर ही गोष्ट माझ्या बायकोला कळली तर तिचं काही खरं नाही. तो डोळ्यातला अश्रू दाबायचा आणि बायकोला म्हणायचा मुलीचं चांगलं आहे. काय सासरू असेल तुम्हाला आज? आज त्या मुलीला मुलीच्या बापाला घरात चहा मिळत नव्हता. आज आम्ही कोटीचे बंगले बांधलेत, आमच्या बापांचा चहा तुम्ही बंद केलाय. म्हणलं तुम्हाला कोणी काही? महाराज, गावांमधले 70% श्रीमंत माणसं घरी चहा पित नाहीत. श्रीमंत हे कडक कपडेवाले इतके हलकट. हा, तुम्ही सकाळीच पहा ते हॉटेल पुढे बसलेत आणि गरीबाचे चहा पिणार, गौंड्याची, सुताराची. तो गौंडी इटभर इटारा चहा जातोय आणि तो याला म्हणतो दादा चहा घेता का? द्या बा. अरे काय
आणि चहा पिताना हा दादा काय सांगतो माहिती का, थोरल्यानं JCB घेतलाय, कान फाटी दिला पाहिजे 2000 काला घेतलाय जी, अरे तुला चहाला पैसे नाही का, तुला खड्डा घ्यायला घेतला का? हो आता तुम्ही बोंबलत नका जाऊ आमच्या वाढ नाही ना आमच्या वाढ नाही, आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, बिबटे. काय डरायची मंडळी लग्नाच्या अगोदर, यावंच लागतं आणि भोगावं लागतं. काही काही गोष्टी आहे ना महाराज समाजाच्या डोक्यातून काढून टाकल्या पाहिजे. समाजाच्या डोक्यात काही खटके आहेत. आता कीर्तनात बसलेले सगळे सुशिक्षित लोक आहेत, सगळ्याच थरातले लोक आहेत. 99% लोकांच्या डोक्यात एक खटकी आहे का मुलगी सर्व्हिसवाल्याला दिली का सुखी होते.